उद्या राहुल गांधी यांचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम पुण्यामध्ये होणार आहे। भाजपची लढत आहे। एबीपीसी मंडळी या ठिकाणी ज्या विद्यार्थिनींनी कालच्या व्हिडिओमध्ये राहुलजी गांधी आणि छात्रों की गूंज याचा नका या ठिकाणी अभिमान व्यक्त केला किंवा चांगल्या प्रतिक्रिया दिल्या किंवा एकूण समाधान व्यक्त केलं, त्यांना टार्गेट करून त्यांना कोंडून ठेवण्याचं काम एबीपीने केलं। या ठिकाणी माझी या निमित्ताने देवेंद्र फडणवीसांना विनंती आहे, तुमच्या राज्यात अशा प्रकारे जो राडा चालू आहे, विद्यार्थ्यांवर जो अन्याय चालू आहे तो बरोबर नाही। तुमची सत्ता बरं त्या विद्यार्थ्यांनी आता पुढे येऊन एबीपीच्या विरोधात त्या ठिकाणी बोलायला तयार आहेत, पण त्यांना बोलून दिलं जात नाही, हा आमचा थेट आरोप आहे। आपण आता जर पाहिलं तर मोठी दडपशाही जी आहे, सगळे कार्यकर्ते जे आहेत ते या कॉलेजमध्ये घुसलेत, आता मुलींना कोंडून ठेवले। या ठिकाणी या संदर्भामध्ये आम्ही त्या विद्यार्थ्यांना मदत करायला आलोय। एबीपीच्या काँग्रेस आली आहे, आम्हाला वाचवायला बोलवलंय आलेला आहे। काल आमची मुलं तिथं गेलेली, तर त्या 2 मुली आल्या की आम्हाला स्कॉलरशिप आमचे पालक नाही आहे, तर पालक नसल्यामुळे आमची स्कॉलरशिप ती आम्हाला मिळालेली नाही आहे, तर ती स्कॉलरशिप न मिळाल्यामुळे 3 वर्षापासून आम्हाला ते पैसे मिळालेले नाही। तर त्या मुलींच्या ऑन रेकॉर्ड मीडियाला ती स्टेटमेंट दिली। ती बातमी चालल्यामुळे जस्ट ती बातमी चालली, त्या बातमी चालल्यानंतर त्या मुलींना प्रेशर करण्यात आलं। असं रजिस्टर ऑफिसरना बोलवण्यात आलं, त्यांनी सांगितलं की तुम्ही बाईट संध्याकाळी 8 वाजेच्या आधी तुम्ही तयार करावी, की तुमच्यामुळे आमचे पैसे क्लिअर झाले आणि आमची फीस भरली गेली एबीवीपीमुळे। तर हे त्यांना प्रेशर करण्यात आलं, तर हे म्हणले आम्ही असं बोलणार नाही। मग त्यांना ते लॉक केलं आणि त्यानंतर संपूर्ण प्रकार समोर आलेला आहे। पण आता सगळे कार्यकर्ते आतमध्ये आलेले आहेत आणि यापुढेही पोलीस पण या ठिकाणी आहेत। उद्या कार्यक्रम होतोय, त्या पार्श्वभूमीवर हे सगळं सत्ताधारी पक्ष जे आहेत